हाय नमस्कार सर्वांना. सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग. हे का नाही का तिथे? हा गुड इव्हिनिंग कधी नाही, गुड इव्हिनिंगच आहे ना आता. हा गुड नाईट आहे संध्याकाळी. आता गुड इव्हिनिंग देते. 5:30 वाजल्यात इथं. काय झालं, 4-5 वाजता जायचं होतं रानात गवार भेंडी तोडाय. उद्याच्याला बाजार असतो, पण थोडासा प्रॉब्लेम झाला. आणि तोपर्यंत हे आलं घरी. मग घरी आल्यावर त्यांचं चहा पाणी वगैरे नाश्ता तेच चाललं. आता वाजल्या 5:30. सगळं उरकस्तोवर आज काय रानात गेली नव्हती, घरीच काम होतं. थोडंसं घरातली साफसफाई केली. घरात जरा थोडंसं झालं होतं, कचरा आहे जास्त. वरचं हे सगळं झाडून काढलं, मस्त असं स्वच्छ पुसून हे सगळं काढलं. आणि आता त्यामुळं काय रानात गेली नाही. दिलेलं आगाऊपणा करू नका. त्यामुळे काय रानात गेली नाही. कुठे दिसते तू? तुला दाखव बरं. सगळं स्वच्छ केलंय बघ बरं, पुसून हे करून सगळं आवरलं. ग बस, तू आता आली शाळेतनं, तुला नाही काय माहिती. ग बस, मग दाखवली की नाही. आणि ती झालं आता. मग ते उरकायला 4:30-5 वाजले. तोपर्यंत हे आले. मग त्यांना चहा पाणी नाश्ता केला. त्यामुळे तर वाजले आता 5:30 वाजले. आता म्हणलं कधी जायचं, स्वयंपाक बी करायचा आहे. त्यामुळं म्हटलं आता नकोच. जायचं पण काय नाही, पण जाऊन पण किती व्हायचं तोडायचं. म्हणून काय नुसतं जाणं येणं, रानातलं पण होणार नाही काम आणि घरचं पण नाही. मग त्यामुळे म्हणलं नकोच आता जायला. आता डायरेक्ट उद्या गुरुवार आहे, उद्या बाजार असतो. आता भेंडी तर लय मोठी झाली. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते नक्की भेंडी केवढी झाली. ती लय मोठी झाली भेंडी. का नाही दिसाडच तोडायला लागते. पण आता दिसाड कुठं बाजारला नेताना लावली ती थोडीशीच लावली. 7-8 सारे येतो बघा गवारीचा, आणि त्याच्याच वरब्याला भेंडी लावलेली आहे. मग आता ती भेंडी लागते दिसाड तोडायला. दिसाड तोडून कुठे न्यायची? दिसाड काय कोण बाजारला जात नाही. तर दर गुरुवारी आमच्या सासूबाई जातात बाजारला. तर मग दर गुरुवारी तेवढी तोडून द्यायची गवार भेंडी. गवारीला लय मार्केट आहे बरं का मस्त. तोडायचं पण त्याचं कंजूस काम आहे. तोडायला वेळ जातो. एक शेंग तोडावं लागतं, त्याच्यामुळे त्याला मार्केट आहे. त्याचं सगळंच आता मग सगळ्यालाच मार्केट आहे. सगळीच मंडई महाग आहे, सगळं महाग आहे. आता कमी म्हणलं तर कुठलं सांग, बटाटाच्या ती बी नाही कमी. 40 रुपये किलो आहे बटाटा. दुसरं सगळं महाग आहे. 30ला अर्धाच आहे सगळं. लसूण तर किती महागलाय काय सांगायचं नको. लसणात तर लसूण घेण्यासारखं राहिलंच नाही. गावरान लसूण तर 120 रुपये पावशेर, आणि पांढरा लसूण 80 रुपये पावशेर. कसा खायचा लसूण सांगा? आम्हाला असतो घरचा. शेतकऱ्यांची हाय मज्जा, पण ह्यांची शहरातल्यांची कसा घ्यायचा आणि कसा खायचा? खायचं का नाही माणसाने? इतकं अवघड झालंय. तर सगळंच महागलंय. तर महागाई थोडीशी कमी करावं असं वाटतंय. तू करते का? मी कशाला करते तेव्हा? आपण करणार आहे का? पण करायला पाहिजे ना, असं माझं मत आहे. हे जे लाडक्या बहिणीचे पैसे देतात ते पैसे देण्यापेक्षा तर महागाई कमी केली तर थोडाफार हातभार लागेल ना घरात, आहे का नाही? तुला मिळेल का लाडक्या बहिणीचे? हो मिळेल की मला. काय केलं? 1 हप्ता 2 हप्ता मिळत आहे इथं. तर आज 3रा हप्ता मिळायचा आहे वाटतं आता. काय केलं ते? काय केलं? घरातच खर्चायला लागते. तर काय करते आता? तर एवढी महागाई वाढली या, काय करायचं ग? एक तर आपण शेतकरी लोक, सर्व ह्यांचं वेगळं असतं. आपण शेतकरी लोक, शेतकऱ्यांचं काय 3,000 पुरत नाही नुसतं बाजारला. जातात खर्चायला लागतात. पोरांच्या शाळा असतात, पोरांच्या शाळेच्या फी भरावं लागतात. शाळेत काय म्हणून लागत नाही, रोज वेगवेगळं लागतंय जसं. आणि जसं शाळेत कसं कुठली वस्तू असली तरी लागल ती घ्यावंच लागते. या सगळ्या शाळेतल्या पोरांना सगळ्यांना सारखंच असावं लागतं. शाळेत एकाला असले की दुसऱ्याला लागतंय लगेच. त्याच्यामुळे शाळेत सगळ्यांना लागतात सारखं, असतो खर्च चालू. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं कसं, शेतकऱ्याचं एखाद्या पिकाला घावला तर भाव घावतोय, नाहीतर एखाद्याला नाही बी. औषध मारूनच माणूस पॅक होते. आता तुम्हाला आमच्या गवारीचंच सांगते बघा. तर गवार आत्ता तर 2 आठवडे झाले चालू झाली. 2च बाजार झाले तिथं गवारीचं फक्त. त्याच्या अगोदर काय गवारीला वातावरण बरोबर नव्हतं, पाऊस येत होता, ऊन पडत नव्हतं. मग त्यामुळं काय गवारीला शेंगा लागले नाही. तर फुलं पण नव्हती. फुलं कळी जरी आली ना तरी ती गळायची. तर त्याला 2-3 वेळा औषध फवारणी केली. तर त्या 2-3 वेळा औषध फवारणी करायला 3,000 ते 4,000 रुपये गेलं तेवढ्या औषधाला. तर बघा मग आताशी तर 2 आठवडे झाले ते 2च बाजार झाले ते इथं.
आणि गवार किती 10-12 किलो निघते या दर आठवड्यात. तर असं असतं शेतकऱ्याचं. मग त्याच्यामुळं ते पण ऊन पडायला लागलं म्हणून थांबा ऊन पडलं म्हणून. ऊन जर नसतं पडलं तर काय शेंगा बी आल्या नसत्या गवारीला. आणि मग खुरापणी केली मी 3 वेळा खुरापली. 1 वेळा गवत असं काढलं उपटून आणि 3 वेळा खुरपून काढली. तर बघा तरी पण काय शेंगा आहे नाही. तर मी तर म्हणलं आता शेंगा येतात का नाही म्हणलं ह्याला औषध मारून आणि खुरपून जाम झालं म्हणलं. थांब. तर असं असतं शेतकऱ्याचं जीवन बघा. सापडला तर सापडतो भाव, नाही तर सापडत बी नाही. मग असं असतं. त्याच्यामुळं लागतात खर्चायला. होय. तर असं द्या. मग उद्याच्याला आता काय गवार तोडणं होत नाही, भेंडी पण नाही तोडणं होत. भेंडी तर जास्त मोठी झाली या आणि थोडी असल्यामुळं कुठं देता पण येत नाही. 4-5 किलो निघते ना. आणि घरी पण एवढी खाणं होत नाही. मग त्याच्यामुळं राहिली तोडायची. आता लय मोठी झाली आणि आता उद्याच तोडायची. जाऊन दे आता काय मोठी निघल ती निघल. मोठी राहिली तरी घरी होईल. आणि छोटे छोटे द्यायचे निवडून विकायला. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी आपली गवार किती निघते आणि भेंडी किती निघते या उद्याच्याला विकायला द्यायची. आता आज काय तोडणं झालं नाही, डायरेक्ट उद्याच. तर असं त्या बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ, कसा आहे शेतकऱ्याचं जीवन, शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित आवडला तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडते त्यांनी प्लीज कमेंट करा. राहिलेले सबस्क्राईब पण करून घ्या. लाईक करत जावा. असू द्या शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित असतात व्हिडिओ. करत जावा. असू द्या सपोर्ट सगळ्यांचा. बाय बाय.